आता पाहूया आरक्षणावरून जे घमासान सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जरांगेंच्या हाती बंदूक द्या आणि ओबीसींचा खात्मा करा। जरांगेंना देव झाल्यासारखं वाटतं, त्यांच्या डोक्यात हवा गेलीये। आम्हाला कुठलाही धक्का लागल्यास जरांगे जबाबदार, वडेट्टीवारांचा इशारा। त्याला असं वाटतंय की देवही मीच आहे, दानवही मीच आहे, रावणही मीच आहे ना राक्षसही मीच आहे, असं सगळं वाटायला लागलं। आम्हाला जर कुठलाही धक्का लागला तर याची जबरदस्ती जबाबदारी जरांगेची राहील आणि सरकारची पण राहील। दबावात कुणाचा जीआर निघत नसतो। येवल्याचा अलिबाबा आणि परळीच्या टोळीला नवा भिडू भेटलाय ते म्हणजे वडेट्टीवार। जरांगेंची टीका। हे समजून घेणं गरजेचं आहे। खरा घात ओबीसींचा केला असेल तर येवल्याच्या अलिबाबानी आणि हे आता हे काँग्रेसचे वडेट्टीवार साहेब किंवा त्यांचे कोण कोण लीडर होते पूर्वीचे त्यांनी। अजित पवारांविषयी मोठं षडयंत्र सुरू आहे। भुजबळ आणि परळीच्या गँगने पवारांचं कुटुंब संपवण्याचा घाट घातला। जरांगेंचा गंभीर आरोप। आज अजित पवारांविषयी सुद्धा प्रचंड मोठं षडयंत्र तयार करायला लागलाय। परळीचं घराणं अजित पवारांच्या विरोधात बोलत नव्हतं, कारण परळीचं अर्ध घराणं संपलं होतं। ते सुद्धा या छगन भुजबळच्या षडयंत्रात सहभागी झालेत संपवण्याच्या। मी काय कोणीच अजित पवारांना संपवू शकत नाही। जरांगेंच्या आरोपांवर छगन भुजबळांचं प्रत्युत्तर। काय ते जरांगेचं काय तो त्याचा अभ्यास किती, त्याचं ज्ञान किती, त्यातलं संपवणार मी काय संपवणार? अजित पवारांना संपवणार कोणी संपवू शकत नाही अजित पवार। छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। सह्याद्री अतिथीगृहावर भुजबळांची फडणवीसांसोबत चर्चा। येवल्याच्या अलिबाबाचे शब्द आहेत आणि परळीच्या टोळीला वडेट्टीवार नावाचा नवा भिडू भेटलाय। त्यांच्या तोंडून ते सगळं वदवून घेतात। यांना फक्त जातीय दंगली घडवून आणायच्यात। मनोज जरांगेंचा छगन भुजबळांचा वडेट्टीवारांवर निशाणा। येवल्याचे शब्द आहेत ते परळीच्या टोळीनं घेतलेत आणि आता नवीन एक भिडू भेटलाय त्यांना वडेट्टीवार साहेब यांच्या तोंडून ते फक्त ओढून घेतात। त्यांना ते जातीय दंगली घडवून आणायच्या। निवडणुकीला उभा राहतो म्हणाले, पण शेवटी उभं राहणार नाही असं म्हणाले। भुजबळांचा जरांगेंना टोला। जरांगेंनी येवल्यात आले तेव्हा मी 4 मुंड्यात चित केलं, भुजबळांचा निशाणा। मागे सांगितलं निवडणुकीला आम्ही उभा राहणार सगळीकडे, काय झालं? आणि शेवटला सांगितलं नाही उभा राहणार। आलं कुठे? फक्त येवल्याला माझ्याकडे, ते पण मी त्याला तोंडावर पाडून टाकलं, 4 मुंड्यात चिट करून टाकलं त्याला। अहिल्यानगरसह यवतमाळ, लातूरमध्ये बंजारा समाजाचा मोर्चा। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी। नांदेड आणि गोंदियात आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा। इतर कोणत्याही जातीला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी मागणी। आदिवासी आरक्षणाच्या संरक्षणासाठी या मोर्चाचं आयोजन।